नमस्कार सभी का स्वागत। दोपहर के समय पर पहले ओवर की शुरुआत इस वक्त हर्षवर्धन गेंदबाजी के मोर्चे पर। पहली गेंद अच्छी गेंद खुद के निकाला, गेंद को सीधा खेला गया, वहां पर रन वहां पर नहीं मिलेंगे, डॉट गेंद निकली और डॉट गेंद के साथ शुरुआत मैदान पर इस खेल में। 4 ओवर का मुकाबला, पावर प्ले पहले ओवर का रहेगा इस समय पर। टीएसपीएल का आगाज, फर्स्ट क्वालिफाई का मुकाबला। इस मैदान पर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का जो निर्णय था मैदान में, वो निर्णय श्री साई कृपा टीम का था मैदान पर। हर्षवर्धन सामने से मोर्चे पर गेंदबाजी के। ओ इस बार हवा में मिस टाइम है ये गेंद, खिलाड़ी से थोड़ी सी दूर निकली, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी तक पहुंच पाएगा। पहला नहीं दूसरा रन मैदान पर बनता। इन 2 रन के साथ बिल्कुल बढ़िया माहौल रहेगा। देखिए पूरे प्रतियोगिता में जो एंटरटेनमेंट खिलाड़ी है उनके हम जिक्र हमेशा करते हैं। कुंदन धूरत, पेंटैटिकम और एक मोस्ट स्टाइलिश खिलाड़ी, मतलब हर वो स्टाइल उनके पास रहता है, और उनका नाम है विनीत कांदळगावकर। ऐसे जो खिलाड़ी हमेशा आपको देखने को मिलेंगे मुकाबले में। और कुछ दर्शक जानते हैं कि मुकाबले के हालात क्या है मैदान में। देखिए मुकाबला क्वालिफाई फर्स्ट का है, ये आक्रामकता दिखानी पड़ेगी इस मुकाबले में। ऑफ टर्म के बाहर से पॉइंट पर खेला, हवा में गेंद निकली, लेकिन खिलाड़ी से 1 गज आगे, जहां पर वो सिंगल निकला और सिंगल के साथ टीम पहुंची 3 रन पर। हर्षवर्धन स्ट्राइक पर, जो कि खिलाड़ी मैदान में पहुंच चुका है। विकी का साथ देने के लिए परेश मैदान पे, परेश लोनी। देखिए पूरे प्रतियोगिता में इनके खिलाफ मुकाबले अगर देखे जाए तो एक मुकाबला हो चुका है। ओ इस बार मिस टाइम, हवा में शॉट स्क्वायर लेग पर विकेट कीपर ने खुद कहा हट जाइए वहां से, और ये पहला विकेट निकला। टीम का स्कोर 3 रन पर। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का जो निर्णय था मैदान में, और वो बिल्कुल मिलता हुआ मैदान में पहला सफलता। और देखिए क्या वहां पर नया खिलाड़ी पहुंच चुका है मैदान में। नया खिलाड़ी जो कि इस वक्त स्टाइलिश, देखिए उनको पता ही नहीं है टेनिस इस समय पर बिल्कुल हेलमेट पहनकर वो अंदर जा चुका है। देखिए बातचीत नौश्ता, दूसरा खिलाड़ी आउट होने के बाद वो पूछ रहे भाई कर क्या रहे वो। देखिए जहां तक सवाल है इनका, ये सीधे जा चुके, अंपायर भी देख रहे क्या वहां पर हो रहा है। ऐसा ही एक प्रतियोगिता में हुआ था इंटरनेशनल क्रिकेट में, दूसरा खिलाड़ी हेलमेट पहनकर जा चुका था, और अब देखिए अब क्या हो रहा है मैदान में। देखिए इस समय पर अगर बात कहनी पड़ेगी इस खिलाड़ी की, तारीफ करनी पड़ेगी इस मैदान पर इस खिलाड़ी की। कुंदन धूरत है ये, एकदम से स्टाइलिस्ट। बिल्कुल बीच बीच में कभी कभी ये भूल जाते हैं कि ये टेनिस बॉल का मुकाबला है, लेजर का रे। और ग्रामीण स्तर पर एक ही ऐसी टीम है जो लेजर क्रिकेट मैचेस में ज्यादा खेलती है, वो है तारकर्ली। इसलिए कुंदन धूरत बिल्कुल भूल गया कि ये लेजर है या टेनिस है, इसलिए बिल्कुल हेलमेट पहनकर, बिल्कुल हेलमेट पैड पहनकर वो जा चुका है मैदान में कुंदन धूरत। देखिए इस तरह से। और देखिए ग्रामीण स्तर पर एक ही टीम ऐसी है जो लेजर क्रिकेट में देखने को आपको मिलेगी, और वो है इस वक्त तारकर्ली। और कुंदन को पता नहीं ये मैच टेनिस बॉल का है, लेजर बॉल का, इसलिए हेलमेट पहनकर वो जा चुके हैं मैदान पर। और ऐसे ही उनकी अदा रहती है, रील्स देखिए क्या वो शॉट सिलेक्शन बता रहे, कहां कहां से बैटिंग कर रहे, हर वो शॉट देते, ये सीधा वो जो तक कवर ड्राइव, कुछ स्वीप शॉट, रिवर्स, ये सब कोई प्रदीप देवकर देखिए ये होता है। आपको कौन सा मतलब प्रैक्टिस भी करते हैं ना वो सब कुछ पहनकर। ग्रामीण स्तर पर एक ही टीम है तारकर्ली टीम, जो लेजर के साथ टेनिस क्रिकेट भी खेलते हैं, और टेनिस के साथ लेजर क्रिकेट। और इसलिए कुंदन ये भूल गया, ये मुकाबला बोर्डिंग स्कूल पर है, लेकिन कुंदन ये मुकाबला टेनिस बॉल का मैदान पर। एक बेहतरीन देखिए हेलीकॉप्टर शॉट, हेलीकॉप्टर भी बीच में मारते ये सब कुछ वेल डन कुंदन। एक बार कुंदन के जोरदार तालियां बजाइए। एक अनोखा अंदाज तारकर्ली टीएसपीएल में, क्या कुंदन का कमाल रहेगा। ओ कुंदन का डिफेंस और नॉन स्ट्राइक के बल्लेबाज का भी डिफेंस सेम लगा मुझे वहां पर। एक ही रन वहां पर बना, 1 रन के साथ टीम का स्कोर मैदान में पहुंचा इस समय पर, इस मैच में 8 रन पर। 1 ओवर अब समाप्त हो चुका है। 1 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान के बाद 8 रन पर पहुंचा टीम का स्कोर।
और कुंदन की था, कुंदन बीच मैदान में जा चुके थे। देखिए प्रदीप सर, आपको याद होगा इंटरनेशनल मुकाबला जहां पर एक दर्शक हेलमेट पैड पहनकर मैदान के अंदर चला गया, सभी को पहले लगा वो बल्लेबाज है, और जर्सी के शायद पीछे नाम भी था उनके, शायद बाद में पता चला वो कोई बल्लेबाज नहीं था, वो सिर्फ एक मजा था, इंटरटेनमेंट था। और वही कुंदन मैदान पर, कुंदन हमने शुरू में कहा था कुंदन सा इंसान है, कुंदन दूर जो बिल्कुल एक रियल स्टार खिलाड़ी है, साथ साथ पॉपुलर इंसान है, और हर जगह पर इनका जिक्र फक्र किया जाता है। और आज इस मैदान पर क्या मैदान पर माहौल रहा मुकाबले में, लेकिन वापस खेल में लेके चलते हैं। एक और 8 रन और लक्ष्मण मोनकर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर रहेगा। पहले मैच में लगातार बात बताए पूरे प्रतियोगिता में बल्ला उनका बहुत बोला है मैदान में, साथ साथ बल्ले के साथ बॉलिंग भी लाजवाब देखने को मिली मैदान पर। लेकिन क्वालिफाई के मुकाबले में टॉस पहले जीतकर जो मैच का आगाज है श्री साई कृपा टीम का बैटिंग करने का, एक ओवर में 8 रन 1 विकेट नुकसान के बाद मैदान पर खेल बनता हुआ। इस बार बल्ले पर लगी गेंद स्लिप के बगल से निकली, सेकंड स्लिप का खिलाड़ी दौड़कर निकला, 1 रन वहां पर निकला और सिंगल के साथ इस समय पर बात बताई जाए तो 9 रन पर पहुंचा टीम का स्कोर मैच में। विकी सारंग जो कि स्ट्राइक पर 3 गेंदों पे 3 रन, दूसरा खिलाड़ी नॉन स्ट्राइक पर विनायक जो कि मैदान पर 3 गेंदों में 6 रन मैदान में। और क्या माहौल मैदान पर बनता हुआ, दर्शक जानते हैं कि मुकाबले के हालात क्या है, क्योंकि यहां से क्वालिफाई फर्स्ट का मुकाबला हारने वालों को दूसरा मौका मिलेगा, लेकिन जीतने वाली टीम डायरेक्ट फाइनल में प्रवेश करेगी, ये बिल्कुल मजा रहता है। ओ ऑन साइड पर हवा में खेला गेंद को, ओ हो 6 रन के लिए। ट्रक ड्राइवर कह रहा था भाई गेंद ट्रक पर लग जाती तो ट्रक के पीछे के जो हालात थे ना, वो नाम था, वो नंबर प्लेट बदल जाती, इतनी ताकत से शॉट खेला था। और वही बता रहा है भाई संभल कर मारने को बोलो खिलाड़ी को, लेकिन आज संभलना नहीं मैदान पर, आज बल्लेबाजी करनी पड़ेगी, तोड़फोड़ बैटिंग करनी पड़ेगी मैदान पर। श्री कृष्ण वेर्णेकर गोवा, इनकी तरफ से शुभेच्छाएं पहुंच चुके। श्री कृष्ण सर आपका भी धन्यवाद, इस टीएसपीएल की इस माध्यम से इस मुकाबले को आपको देख रहे जो तमाम चाहने वालों को हमारा प्यार भरा नमस्कार। यूकेएससी में टीएसपीएल का आगाज है, अंजाम शाम तक पता चलेगा। शॉट गेंद बिल्कुल बेसबॉल के अंदाज में शॉट को खेला, थ्रो बिल्कुल ठीक ठाक निकला स्ट्राइक एंड पर, लेकिन एक ही रन बना, 1 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा मात्र 16 रन पर। इनिंग का दूसरा चल रहा है, बातचीत हो रही है पर। विक्की सारंग 5 गेंदों में 10 रन, विनायक 3 गेंदों में 6 रन। ये लेखा जो क्या मैदान पर विनायक रहेगा स्ट्राइक पर, जो कि नए खिलाड़ी के रूप में मैदान में पहुंच चुका है। और गेंदबाजी में मैदान पर इस समय पर लक्ष्मण मोड़कर, जिसने बहुतों को आज धोबी पचड़ कर दिया, भाई किस टिकिया से धोया ना ये पता नहीं हमें चला अभी तक। ओ इस बार मिस टाइम हवा में, लॉन्ग ऑन खिलाड़ी के थोड़ा सा गज आगे निकली गेंद, कॉल अच्छा, दूसरे के लिए कॉल किया, दूसरा भी रन मैदान पर बनता हुआ और टीम पहुंची 18 रन पर। बिल्कुल लॉन्च टाइप, बिल्कुल लॉन्ग ऑन खिलाड़ी कहता ये गेंद क्रिकॉन गेंद है, अतिरिक्त बाउंस लेती, अगर आगे दौड़ा चले जाते तो गेंद सर के ऊपर से जाती तो शायद जवाब मिल जाता, इससे भली 2 रन ठीक ठाक है मैदान पर। सोच बिल्कुल वाजिब है, ऐसा हो चुका है 2-3 बार खिलाड़ियों के साथ। गेंद ने अचानक उछाल प्राप्त कर लिया, बाउंड्रीज निकले, और क्वालिफाइड 2 के मुकाबले में एक रन की कीमत भी पता सभी को है। ओ लेग ब्रेक गेंद टप्पा खाते बाहर निकली, एक वाइड का इशारा आ चुका है मैदान पर, जो कि अमोल मिस्त्री सर इशारा कर चुके हैं वाइड का। टीम का स्कोर पहुंचा 18-19 रन मैदान पर। बेहतरीन माहौल मैदान में, बिल्कुल बात हो रही है पावर प्ले में क्या बैटिंग करनी है आपको, ये सबको पता होता है। इस बार गेंद निकली हवा में, एक स्लिप में खिलाड़ी मौजूद है, एक ही रन वहां पर मिलेगा। देखिए स्लिप के खिलाड़ी, कुछ खिलाड़ियों का नाम हम जिक्र करते हैं, बैंजो मास्टर जिसने आज सुबह से लेकर सबका दिल जीता। वर्ल्ड में ऐसा कभी भी मुकाबला देखने को मिला जिस मुकाबले में लेग स्लिप का खिलाड़ी फुटबॉल खेलकर पॉइंट के बगल से निकले। आपने अमूमन देखा गेंदबाजों को, संतोष टेमकर हो गए, उनकी भी शुभेच्छा आ चुकी है। संतोष टेमकर सर आपका भी हार्दिक धन्यवाद इस प्रतियोगिता के लिए। आप जो देख रहे हैं ऊपर लगी है, स्लिप में खिलाड़ी पीछे है, लेकिन वहां पर एक ही रन बनेगा, 1 रन के साथ 221 पर पहुंचा टीम का स्कोर। दो ओवर 21 मैदान में, 1 विकेट नुकसान के बाद मैदान में खेल चलता हुआ। टीएसपीएल का माहौल कितना बड़ा रहेगा, 21-21।
देखिए स्लिप में अभी भी जो गेंद लपकी गई वो खासकर 500 किलोमीटर दूर से आया जितेंद्र बांदेकर, जो कि टेनिस क्रिकेट से बिल्कुल मुंबई से बिलोंग करते हैं। टेनिस क्रिकेट ये खेलना पसंद करते हैं, काफी मात्रा में मैचेस भी देखते हैं। स्लिप में कैसी फील्डिंग करनी है प्रदीप सर, जितेंद्र मुंबई से सीख कर आ चुके हैं। ये शिक्षा इन्होंने यहां पर नहीं लिए, लेकिन मुंबई वालों को भी ध्यान बता दे, मुंबई वालों का भी आज रिकॉर्ड तोड़ दिया गया हमारे बैंजो स्टार ने। ऐसा रिकॉर्ड फिर ना बनेगा, इसलिए जितेंद्र आप कितनी भी दूर से आ चुके हो, आपको ध्यान रखना पड़ेगा। बैंजो का रिकॉर्ड तो वही तोड़ सकता है जो बैंजो बजाता होगा। आप नहीं बजाते, मुझे लग रहा है आज बजाना भी पड़ेगा क्योंकि हक है आपका इस मैदान पर। ओ बल्ले पर लगी नहीं लगी आपके बल्ले पर नहीं, लेकिन ऑफ के बाहर से कहीं जा चुके, शायद लगा वहां पर। और देखिए वहां पर क्या मुकाबला बना मैदान में, डॉट गेंद निकले। शायद जितेंद्र वहां पर विकेट के पीछे काम करे स्लिप में। स्लिप का खिलाड़ी इतनी दूर से बंबई से आ चुका है और बंबई में सब कुछ सीखकर 500 किलोमीटर दूर से सिर्फ ये अकेला खिलाड़ी है जो सिर्फ ऑल ओवर से आ चुका है, बाकी सब प्लेन से। ओ लाइन देखिए ऑफ के बाहर, शरीर के दूर से खेलने का प्रयास किया, अच्छी बॉलिंग मैदान पर। विकी सारंग जो जितेंद्र के रूममेट है, इसलिए दोनों को पता है कि कहां पर बैटिंग कर सकते हैं विकी, ये दोनों को सबको पता। ओ बल्ले के विकी के भी देखिए और जितेंद्र को देखिए, ये देखिए कमाल इनका, 500 किलोमीटर यूं ही नहीं आएंगे। क्या फील्डिंग है मैदान पर जितेंद्र की, रूम में एक साथ रहते हैं, खाना पीना सब कुछ वहीं पर रहता है और विकी के बारे में सब कुछ जानते हैं कि विकी कहां पर, इसलिए स्लिप में खुद खड़े हैं वो जितेंद्र को देखिए वो कह रहे किसी भी सूरत में विकी को समाप्त करना पड़ेगा इस प्रतियोगिता से और फाइनल में प्रवेश करना पड़ेगा, इसलिए विकी भी आज बैटिंग कर सकते हैं। ओ शरीर के दूर से शायद रन का मौका, ओ बैकअप देखिए, कमाल का बैकअप है विकेट के पीछे। जितेंद्र 500 किलोमीटर से दूर से आ चुके हैं, ये बैकअप के लिए मैदान में। टीम का स्कोर मैदान में पहुंचा 23 रन पर 1 विकेट मैदान में। टीएसपीएल का आगाज पावर प्ले पहले शुरू में समाप्त हो चुका है, लेकिन पावर प्ले में जो विकेट निकला उसके बाद कुणाल आकर कुछ अलग कर गया मैदान में। ओ फिर से लेग स्लिप का खिलाड़ी देखिए, जितेंद्र फिर से स्क्रीन पर आ चुका है। ये बैंजो स्टार की तरह रिकॉर्ड नहीं बना सकता। बैंजो स्टार ने जो कर दिया वो उनका एक अलग सा इतिहास था, इतिहास गवाया, आज तक ऐसा हुआ नहीं कभी क्रिकेट में। इसलिए तो कहता ना टीएसपीएल में साल में एक बार, सुक्रू जोशी ने जब बात की हमने सुक्रू जोशी ने कहा एक्सीडेंट हो चुका है, एबी बेबी ड्राइवर था, लेकिन उसके बावजूद भी मैदान में उतर चुका है वो, क्योंकि सिर्फ ये लीग खेलने के लिए। 24 पर पहुंचा टीम का स्कोर, 1 विकेट निकल चुका है। स्ट्राइक पर बल्लेबाज मैदान में विनायक, 6 गेंदों पर 10 रन बैटिंग करते हैं, बहुत काबिल है इस खिलाड़ी के पास। फुल टॉस गेंद बिल्कुल हल्के हाथ से खेला, एक मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद था और देखिए वहां पर 2 रन बनते, कुछ स्टाइल लगाने का प्रयास करता वहां पर, एक हाथ से रोकने का, लेकिन शूज पर लगकर गेंद वापस निकल चुके, मिड ऑन पर 1 रन निकला। 2 ओवर का खेल, अब तीसरा भी और समाप्त हो चुका। 3 ओवर के बाद टीम का स्कोर 26 मैदान पर, 1 विकेट नुकसान के बाद इस मैच में। देखिए अभी अभी जो मिड ऑफ पर फील्डिंग हुई, निनात मोड़कर सबसे कम उम्र का खिलाड़ी है ये, लेकिन एक ही टीम में बाप और बेटे भी खेलते हैं, इस बात को भी ध्यान में रखें। निनात सबसे कम उम्र आपकी भले हो, लेकिन एक ही टीम में बाप और बेटा खेलते हैं, लेकिन लोग बाप को जेंटलोर्स कहते हैं और बेटे को शायद अश्विन कहते होंगे, ग्राउंड में थोड़ी सी खराब फील्डिंग करते हैं। उनका फिटनेस है, बाप का फिटनेस है, लेकिन बेटे का फिटनेस नहीं है। मुझे लगा बेटा मां पर जा चुका है, अगर बाप पर जाता तो शायद फिटनेस के बारे में जेंटल्स भी वो भी कहलाता, लेकिन माँ ने संस्कार उनको बहुत दिए, बाप के सामने कुछ बोलना ही नहीं उनको, ये संस्कार सिर्फ माँ ने दिए। बाप ने कहा भाई फील्डिंग पर जी तोड़ मेहनत करनी पड़ेगी, लेकिन निनाद देखे कमर पर हाथ है, पता है कि यहां से भी मुकाबले में सबसे छोटे खिलाड़ी है ये। ओ बीट किया, वहां से बीट किया, डॉट गेंद निकली, गेंदबाजी में तब्दीली मैदान पर, रोहित केरकर मैदान पर। देखिए इस टीम में मामा और भांजा भी खेल रहे, हर्षवर्धन उनके मामा है निनाद के। ऊपर लगी गेंद हवा में निकले, निनाद से थोड़ी दूर, ओह एफर्ट देखिए, क्या फील्डिंग है ये,
डेविड हेड की तरह उस कैच को लपका, रिवर्स दौड़कर एलेक्स फिलिप्स की तरह, ग्रैंड फिलिप्स की तरह। क्या फील्डिंग है मैदान में, और भांजे को कहना साहब है मामा के लिए। मामा ने जो विश्वास दिखाया और विश्वास में खरे उतरे इस वक्त निनाद मैदान पर। कैच ऑफ द इनिंग, कैच ऑफ द डे, क्या फील्डिंग मैदान में। सर जी कैच जरूर मुश्किल था, और यही बात बाप के जेंट्रोस बाप कह रहा है बेटे से ये फील्डिंग होनी चाहिए मैदान पर। अगले मैच में वो बाप बेटे सामने रहेंगे। इस कैच की रील्स पूरे टीएसपीएल में देखने को आपको मिलेगी। क्या फील्डिंग निनाद की। निनाद स्कूल में अगर आप कुछ चाहने वाले हो 14 तारीख को, 14 फरवरी को कुछ लोग आपको भूल गए हो, ये रील्स देखने का आपको याद रखेंगे वो सभी। एक विकेट और निकला, टीम का स्कोर मैदान में पहुंचा 26 पर 2। आखिर हो रही है। देखिए कुंदन धुरत ने हेलमेट पहना, पैड पहना, थकावट महसूस कर रहे, इसलिए हॉकी टॉकी पर बात कर रहे अपने चाहने वालों से। क्या गलती होगी, क्या सुधार करना पड़ेगा। कुंदन आज इतने बिजी है ना, सुबह में शुरू में कहा था कुंदन घिस गया और चंदन बन गया। चंदन की खुशबू सभी जगह पर फैल चुकी है। आज भी मैदान में उसी अंदाज की उनकी ग्राउंड फील्डिंग कुछ पैड पहनकर भी देखने को मिला। क्या बैटिंग मैदान में। ओह, लाइन को दूर रखा, ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल, वाइड के साथ 27 रन पर पहुंचा टीम का स्कोर। अमोल सर काफी टाइम के बाद तो बिल्कुल इशारा कर रहे हैं वहां से। अमोल सर भी बिल्कुल जानते कि इस टीम ने बॉलिंग अच्छी की मैदान पर। बढ़िया बॉलिंग। सामने दरम्यान आमचे खास जवळचे मित्र सामान्य वैभव केळुस्कर साहेब आलेले। वैभव साहेब तुम्हाला विनंती आहे, थोडीशी शरीराला दुखापत होती, अपेंडिक्सचं ऑपरेशन त्यांचं हल्लीच झालंय, आणि एक खेळाडू आहेत ते, तरी पण आपला खेळ न दाखवल्यामुळे त्यांना इच्छा होती की मैदान यायची। तुम्हाला विनंती करतो साहेब, आपण आमच्या व्यासपीठाची शान वाढवायची आहे। वैभव केळुस्कर, वैभव केळुस्कर जो खिलाड़ी है इस प्रतियोगिता में ना खेल रहे, इसका कारण का उनको तकल्लुफ अपेंडिक्स का ऑपरेशन हो चुका है, लेकिन वैभव सर आज भी मैदान पर है। मतलब अपने चाहने वालों के लिए विश्वास लेके आ चुके हैं। और एक बार सीधा शॉट तीर की तरह निकला, लॉन्ग ऑन सी मारेगा पर खिलाड़ी है वहां पर। पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, दूसरे के लिए कॉल किया, दूसरा भी रन। 29 पर पहुंचा टीम का स्कोर। आखिरी 2 गेंदें इनिंग समाप्ति के लिए बची है। प्रेशर है, 2 छक्के चाहिए, 40 तक ये टोटल बनना है मैदान में। हो उड़ाया, 1 बाउंस, सीमा रेखा से बाहर, 4 रन। 33 पर पहुंचा टीम का स्कोर। क्या आखिरी गेंद पर छक्का। आप 40 तक देख सकते हैं मुकाबले को। एक बेहतरीन माहौल मैदान में। क्या मुकाबला कड़क रहेगा। ये दोपहर का समय, दुधैया धूप, आज उतनी हवा तेज नहीं है। विपरीत अगर देखा जाए तो इतनी गर्मी में भी ये मुकाबला आसान लग रहा है चाहने वालों के लिए, क्योंकि टीएसपीएल का आगाज साल भर में एक ही बार ये प्रतियोगिता होती है। लेकिन कुछ टाइम ऐसा हुआ कि संडे को टूर्नामेंट होती है हमेशा, लेकिन कुछ प्रॉब्लम की वजह से इस वक्त अगर 14 तारीख को खेलने को पड़ रहा है मैदान में, लेकिन कोई भी दर्शक, कोई भी खिलाड़ी यहां से हिल नहीं पाया है। ओ, क्या बल्ले पर लगी या नहीं। हाँ बिल्कुल बल्ले पर लगी, एक हाथ से उस कैच को लपका। इनिंग समाप्त हो चुकी है, 4 ओवर का खेल समाप्त हो गया। टॉस जीतकर पहले गेंदबाजी बल्लेबाजी करने का जो कि निर्णय था साई टीम का, और उसमें से अगर देखा जाए 33 बन चुके, 34 रनों की आवश्यकता जिससे पीछे 34 टू विन मैदान। हमारे साथ जुड़ जाएंगे इस समय पर इस मैच में प्रदीप सर, जो कि मराठी की बुलंद आवाज। लेकिन बात में इसके बाद किसका मुकाबला होगा ये भी हम आपको बताएंगे। प्रदीप सर हमारे साथ जुड़ जाएंगे मैच में। धन्यवाद कृष्णदेवजी सर, नमस्कार, वेलकम टीएसपीएल तारकर्ली सुपर प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपासून हार्दिक हार्दिक स्वागत। स्पर्धेतील पहिला क्वालिफायर आणि पहिल्या क्वालिफायर सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय। 4 षटकांमध्ये सांघिक धावफलक
33 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा जमवतोय. 34 धावांचा पाठलाग करावा लागेल महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाला. अर्थात पहिल्या प्रयत्नामध्ये कुठचा संघ स्पर्धेची महाअंतिम फेरी गाठतोय, ग्रँड फिनाले फायनल मध्ये कुठचा संघ प्रवेश करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. स्पर्धेतील दुसरा सामना असेल एलिमिनेटरचा सामना. श्री गणेश कृपा विपक्ष तृष्टी स्टॉर्म रायडर्स. निनाद मोंडकर यांच्या झेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. लक्ष्य मोंडकर यांच्याकडनं हे पारितोषिक पुरस्कृत होतं. निनाद मोंडकर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि त्यानंतर या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना दोन्ही कर्णधार या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. श्री गणेश कृपा विपक्ष तृष्टी स्टॉर्म रायडर्स. श्री सतीश टिकम यांच्याकडनं 100 रुपये म्हणजे निनाद मोंडकर 200 रुपयांचा मानकरी ठरतोय. सर्वश्री घनश्याम कुबल यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. निनाद मोंडकर आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द इनिंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अप्रतिम झेल हर्षवर्धन रोगे यांच्याकडनं 500 रुपये, लक्ष्य मोंडकर यांच्याकडनं 100 रुपये आणि श्री सतीश टिकम यांच्याकडनं 100 रुपये. एकदा जोरदार टाळ्या निनाद मोंडकर साठी 700 रुपयांचा मानकरी ठरतोय. अर्थात क्रिकेटसाठी हे भविष्य उज्ज्वल आहे आणि येणाऱ्या काळांमध्ये आपल्याला हा खेळाडू एका चांगल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच पाहायला आवडेल. सन्मानश्री घनश्याम कुबल यांच्याकडनं ही 5 रुपयांचा पारितोषिक म्हणजे हा झेल 1200 रुपयांचा पाहायला मिळतोय निनाद मोंडकर साठी. मनापासून अभिनंदन निनाद मोंडकर. श्री घनश्याम कुबल आपण इथंच थांबायचं आहे. पुढील सामन्याची नाणेफेक होत आहे. श्री गणेश कृपा कर्णधार या आणि तृष्टी स्टॉर्म रायडर्स कर्णधार. एलिमिनेटरचा सामना असेल. जो संघ विजयी ठरेल सेकंड क्वालिफायर सामना खेळेल आणि पराभूत संघाला या स्पर्धेतना बाय बाय टाटा नमस्कार करावा लागेल, गाशा गुंडाळावा लागेल, प्रवास थांबेल या सामन्यामध्ये. कारण हा डू ऑर डायचा सामना असेल. इथून संधी नसेल. करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो. कुणाल केवसकरच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण आता ही लढाई नॉकआउट मध्ये गेलेली आहे. या अगोदर आपण सामने पाहत होतो साखळी फेरीचे सामने आणि साखळी फेरीच्या सामन्यामध्ये तुम्हाला चूक करता येत होत्या. इथं मात्र चुका दुरुस्त करायला संधी नाही आहे. श्री गणेश कृपा संघ कर्णधार कुणाल केसकर उपस्थित होतोय. आता नाही तर कधीच नाही आणि वाट पाहावी लागेल 2026 या पर्वाची 7व्या पर्वाची. तृष्टी स्टॉर्म रायडर्स कर्णधार या. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल. प्रतीक कुबल आपण या. तृष्टी स्टॉर्म रायडर्स संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कुणाल केळुसकर याच्या नेतृत्वाखालील संघ श्री गणेश कृपा संघ. स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय tenniscricket.in. श्री संतोष नाणेकर, श्री गौरव सावंत यांची टीम. मधोमध आमचे मान्यवर सन्मान श्री घनश्याम कुबल यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि कॉल तृष्टी स्टॉर्म रायडर्स संघाकडून कॉल होईल. हेड इज अ कॉल आणि हेड्स नाणेफेक जिंकतोय तृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघ. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. गेल्या मॅच प्रमाणेच आम्ही यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अंदाज काय आहे किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? अंदाज आता बघू. लास्ट टाइम रोखले त्याच्यापेक्षा कमी. माझ्याकडनं त्यात चुका झाल्या ते आम्ही यावेळी टाळण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. हा स्टेज आहे, इथं चुका करून चालणार नाही आणि इथं जर चूक झाली तर वाट पाहावी लागणार 1 वर्षाची.
मनापासून शुभेच्छा ट्रुशे स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघ. दुसऱ्या बाजूला श्री गणेश कृपा संघ, अर्थात गणेशाचाही वरदहस्त कृपा आशीर्वाद पाहायला मिळेल. कुणाल काय फलंदाजी प्रेक्षकांना आवडत नाही, पाहायला मिळत नाही. जो कुणाल उर्वरित सामन्यांमध्ये पाहायला मिळतोय संयम, त्याचबरोबर आक्रमकता आणि एका मोठ्या इनिंगसाठी कुणालची कमाल पाहायला मिळत आहे. काय वाटतं या सामन्यामध्ये? नक्कीच ह्या सामन्यात 100% देण्याचा प्रयत्न करेन. काही म्हणजे लास्ट मॅचमध्ये तेवढा नाही परफॉर्मन्स झाला, पण ह्या मॅचमध्ये टार्गेट असेल की जास्तीत जास्त स्कोर करायचा पूर्ण टीमचा, माझा पण आणि पूर्ण टीमचा. किती धावांचा अंदाज असेल? 4 षटकांचा हा सामना आहे, त्यासाठी मला वाटतं 40 ते 50 तर झाल्याच पाहिजे धावा. ते 50 रन तर टार्गेट असेल कमी. अजून कोणत्या खेळाडूकडनं अपेक्षा आहेत? सध्या आमच्या टीममध्ये राजा खेळतोय चांगला, प्रशांत केळुसकर आहे, तर त्यांच्याकडून पण अपेक्षा आहेत की चांगला गेम व्हावा त्यांचा. नक्कीच मनापासून शुभेच्छा. अर्थात वळूया मैदानाकडे. प्रशांत केळुसकर हा एक ज्येष्ठ खेळाडू आहे या संघातील आणि त्याच्यावरतीही आशा असेल की त्याची जर बॅट टळपली तर नक्कीच 4 षटकांमध्ये 40-50च्या धावा घरामध्येही धावसंख्या नेण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना पाहतोय. कुठचा संघ पहिल्या प्रयत्नामध्ये या स्पर्धेची महाअंतिम फेरी गाठतोय? धन्यवाद श्री कृष्णादेवजी सर. नमस्कार, वेलकम सर्वांचं. TSPL 2025 6व्या पर्वामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना महाराजा तारकर्ली विपक्ष श्री साई कृपा आणि धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. 34 धावांचा पाठलाग. डाव्या शेवटचा चेंडू, जोरकस फटका, टोलवायचा चेंडू चकवतोय. डीप स्क्वेअर लेगचा प्रवास, चेंडूचा कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू 4-4-4 चौकार. सांघिक धावफलक 4ने पुढे सरकलाय. नाममात्र 6 धावा धावफलकावरती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या मैदानावरती ती साई कृपा क्रिकेट संघाला हा सामना वाचवण्यासाठी. सलामीची विनीची जोडी लक्षा मोंडकरच्या साथीला यशवंत टेमकर ही जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला, फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये जो अव्वल स्थानावर पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील 2 अर्धशतकं ज्या खेळाडूच्या नावावरती नोंदवली गेली, लक्षा मोंडकरवरती खूप मोठी जबाबदारी असेल, जो आतापर्यंत प्रवास सुखकर झालाय. एका बाजूने आक्रमण पाहायला मिळालं, एका बाजूने हल्ला चढवलाय लक्षा मोंडकरने या स्पर्धेमध्ये. गोलंदाज योगेश देऊलकर यालाही कमी लेखून चालणार नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी चेंडू मिडॉनला पार करतोय, येतोय लॉंग ऑन बाउंड्री वरती. यशस्वी शतरक्षण म्हणावं लागेल, वाखाणण्याजोगं शतरक्षण सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहे साई कृपा क्रिकेट संघाकडनं. विनायक तरवडकर याचं जीवाची बाजी लावावी लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. सामना हा क्वालिफायरचा, जो सामना जिंकेल संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. अर्थात सीमारेषेवर जे क्षेत्ररक्षण झालं, चेंडू अडवला गेला. नक्कीच tenniscricket.in ची टीम इथं मात्र आपल्याला TSPL तारकर्ली गावाची आन बान शान आणि तारकर्ली गावाची सन्मानाची, स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. आज तारकर्ली गावाचं लक्ष यूट्यूबच्या माध्यमातून लागून राहिलेलं असेल. काही जणांनी TV ऑन केलेला असेल, काही जणांनी मोबाईलच्या माध्यमातून अँड्रॉइड मोबाईलमधनं या सामन्याचा आस्वाद घेत असतील. मैदानावरती जरी उपस्थित नाही झाले तरी मात्र घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद कुटुंबियांसमोर घेताना आपल्याला पाहायला मिळेल.
खूप कुशल निर्णय असेल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू सीमारेषा ओलांडतोय, 4 धावा निघतील. मात्र एकदा जोरदार टाळ्या विनायक तरवडकर साठी. काय शर्तीचे प्रयत्न केले. चार धावेने सांघिक धाव फलक पुढे सरकलाय. धावसंख्या दुहेरी अंकात 11 धावा बेनबाद धावफलकावर 34 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. 20 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. फुलरलेचा चेंडू, यावेळी चेंडू चकवतोय योगेश देऊलकर. या पूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार गोलंदाजी केली आहे योगेश देऊलकरने. अर्थात गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये योगेश देऊलकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नंबर 3 वरती. तारकर्ली गावचे सुपुत्र, मुंबई स्थित सन्मान श्री दीपकजी कुबल, सन्मान श्री सदाशिव कुबल, सन्मान श्री पुरुषोत्तम टेकम, सन्मान श्री रामदास केरकर, सन्मान श्री मच्छिंद्र कराडे, सन्मान श्री प्रसाद शिरसाट यांच्याकडनंही या स्पर्धेसाठी शुभेच्छा येताना दिसत आहेत. त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मधल्या शेवटचा चेंडू सावध पवित्रा घेतला जातोय. लक्षा मोंडकरकडनं एकेरी धाव आणि एकेरी धावत संख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 34 धावांचा पाठलाग करताना 12 धावा बिनबाद धावफलकावर. क्वालिफायर पहिला सामना आज असंख्य पाठीराखे तारकर्ली गावामधनं या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेत असतील. यूट्यूबच्या माध्यमातून नजरा या सामन्यावरती असतील. एका बाजूला महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ त्यांचे पाठीराखे आज प्रार्थना करत असतील की हा संघ अंतिम फेरीत पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय श्री साई कृपा. नक्कीच साईंची कृपा या संघावरती पाहायला मिळेल का. त्यांचे समर्थक, त्यांचे पाठीराखे हे म्हणत असतील की आमचा संघ फायनलमध्ये पोहोचू द्या. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. तारकर्ली एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातंय, वेगवान गोलंदाज, द्रुतगती गोलंदाज सर्वेश धुरत याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय आणि पाहावं लागेल 12 धावांची भागीदारी होत आहे. धावफलक मोठा नाही आहे, धावफलक छोटा आहे. मात्र क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणत असतो, कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्यामध्ये पाहावं लागेल कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातंय. वेगवान चेंडू म्हणावा लागेल, सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. अर्थात पहिल्या गडाच्या रूपात माघारी परतावं लागतंय महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाचा जो आतापर्यंत फलंदाज ज्याने बऱ्याच सामन्यांमध्ये धावा झोडपल्या तो लक्षा मोंडकर या सामन्यामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. मोठी प्राइज विकेट म्हणावी लागेल. मोठा मासा गळाला लागतोय. सर्वेश धुरत अखेरच्या क्षणी लक्षा मोंडकरला मगर मिठीत घेताना दिसतोय आणि पहिली प्राइज विकेट श्री साई कृपा क्रिकेट संघाला मिळवून देतोय सर्वेश धुरत आपल्या गोलंदाजीवरती. कडावलची जी क्रिकेट स्पर्धा झाली होती, कडावलच्या क्रिकेट स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलरचा किताब ज्या खेळाडूला मिळाला होता तो सर्वेश धुरत पहिल्या चेंडूवरती चकवतोय आणि कसलेला फलंदाज लक्षा मोंडकरला तंबूचा रस्ता दाखवतोय आपल्या गोलंदाजीवरती. स्पर्धेदरम्यान सन्मान श्री मोहन केवसकर यांचं इथं शुभ आगमन होत आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण पॅव्हलियन मध्ये येऊन स्थानपन्न व्हावं. नवीन फलंदाज मैदानावरती रोहित केरकरची वर्णी लागतंय. क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा नंबर 3 वरती रोहित यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय. षटक क्रमांक दुसरा, 17 चेंडू 22ची आवश्यकता असेल. सर्वेश धुरत पंचांच्या डाव्या साईने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डिफेन्स सावध पवित्रा घेतला जातोय, बचाव करतोय. त्याचबरोबर एकेरी धाव, ज्या एकेरी धाव संख्येने रोहित केरकर आपलं खातं उघडतोय तर धावफलक 1ने पुढे सरकलाय. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 13ला 1. येणारे 16 चेंडू बनवायचे आहेत. 21 धावा. दोन्ही संघांना समान संधी असेल. जो संघ चांगलं क्रिकेट खेळेल, जो संघ कमीत कमी चुका खेळेल तो या 2025 TSPLच्या फायनलमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावरती पाहायला मिळतोय सर्वेश धुरत. चेतन मालणकर या गोलंदाजाला मागे टाकलाय आणि गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये सर्वेश धुरत.
कल्पकता यावेळी बुद्धीचा वापर केला गेला, चेंडूला स्टेअर केलंय, चेंडू जातोय डीप थर्ड मॅनला, चेंडूची फेकी विलंबाने होताना दिसतंय आणि एकेरी धावेचा मोर्चा हा दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळतोय. रोहित केरकरच्या साथीने यशवंत टेमकर, त्याच्या साथीला रोहित केरकर, ही जोडी मैदानावरती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. येणारे 15 चेंडू बनवायचे आहेत 19 धावा. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 7.6 हा रन रेट पाहायला मिळतोय. तो धावा बनवण्यासाठी महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाला. टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी, मिड विकेट वरना विकेट सारंग झेल खाली येतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. आघाडीचा विनीचा फलंदाज यावेळी माघारी परतताना दिसतोय. यशवंत टेमकर बॅक टू द प्लेयर. दोन संघ अर्थात टेबल टॉप मध्ये ज्यांनी क्वालिफायर केलं, 5च्या 5 सामने विजय संपादन केला. महाराजा तारकर्ली त्यांच्या समोर उभा टाकलाय श्री साई कृपा क्रिकेट संघ. साखळी फेरीमध्ये 5 सामने, त्यापैकी 4 सामन्यांमध्ये विजय, एका सामन्यामध्ये पराभव. सलग 6वा विजय. विजयाची डबल हॅट्रिक रोखली जाईल का श्री साई कृपा क्रिकेट संघाकडनं? एका बाजूला पाहतोय लक्ष्य मोंडकर, त्याचा बंधू श्रीधर मोंडकर, तर प्रतिस्पर्धी संघांमध्ये श्री राजेश तांडेल आणि श्री वरुण तांडेल हे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षवर्धन रोगे एका बाजूला संघ मालक म्हणून पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला राजेश तांडेल हा संघ मालक आपल्याला पाहायला मिळतोय. आज द्वंद्व टोपियोला बोर्डिंग मैदानावरती, मालवणचं हे आलिशान मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. TSPLचं औचित्य तारकर्ली सुपर प्रीमियर लीग 2025 पर्व 6वं आणि 6व्या पर्वातील पहिली क्वालिफायर लढत. नवीन फलंदाज मैदानावरती राजा रोगे. यावेळी उजवेष्टीवरती शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चकवतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावली 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण येत आहे 13 चेंडू बनवायचे आहेत 19 धावा. जसे चेंडू कमी होतील दबाव वाढत जाईल आणि दबाव बाजूला करायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल, हिम्मत दाखवावी लागेल आणि हिम्मत दाखवली तर तुम्हाला किंमत मिळेल या मैदानावरती. यावेळी पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा अंदाज येत नाही. फलंदाज यावेळी राजा रोगे याला चेंडू चकवतोय. षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. आता येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 19 धावा. सर्वेश धुरतने आपलं काम केलंय. सर्वेश धुरतने फक्त 3 धावा खर्च केले या दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 गडी बाद. महत्वपूर्ण षटक हाताळलं गेलंय ते सर्वेश धुरतकडनं. महत्वपूर्ण 2 गडी बाद करताना दिसतोय सर्वेश धुरत. षटकातील पहिल्या चेंडूवरती लक्ष्य मोंडकर जो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरती आहे आणि अशा कसलेल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर यशवंत टेमकरला माघारी परतवलंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक विकी सारंग गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. 12 चेंडू 1900 आवश्यकता असेल. क्षेत्ररक्षण दूर पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, 38 सर्कलच्या आतमध्ये थर्ड स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट लॉंग लेग वरती एक क्षेत्ररक्षक, पॉइंट आणि कव्हर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल ती श्री साई कृपा क्रिकेट संघाची. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅटची किनार घेतोय, चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मधला. चेंडूचा प्रवास लॉंग स्टॉप पर्यंत, प्रयत्न अपुरे ठरतायत आणि लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार.
मैदानावरती शुभ आगमन होत आहे. नक्कीच ही क्रिकेट स्पर्धा मिस करत असेल. वैभव केळुसकर महाराजा तारकर्ली क्रिकेट संघातील एक वेगवान गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज. काही आजारपणामुळे तो या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाही. मात्र त्याच उमेदीने आणि त्याच उत्साहाने आपल्या संघ पाठीदारांना सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती उपस्थित होतोय. तर नक्कीच त्याच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया, टाळ्यांचा निनाद करूया. विवेक चिंदरकर यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत. त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. धावफलक पुढे सरकलाय. धावसंख्या आता मात्र 10 चेंडू 14ची आवश्यकता असेल. विकी सारंग पंचांच्या डावस्याने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफला पार करतो, येतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 2 टप्पा घेतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. TSPL खणखणीत चौकार. राजा रोगे याच्या बॅटमधनं हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचतोय 24. 2 गड्यांच्या मोबदल्यात आता मात्र विजयाचं समीकरण येत आहे. 9 चेंडू बनवायचे आहेत 10 धावा. 9 चेंडू 10 धावा. सामन्याची उत्कंठा ही शिगेला पोहोचतोय. सामना कोण जिंकेल? यावेळी हलक्यातने चेंडू स्टिअर केला जातोय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. स्ट्राईक रोटेट केली जात आहे आणि एकेरी धावसंख्येने पावशतक फलकावर लागतंय महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ. 25 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण येईल 8 चेंडू बनवायचे आहेत 9 धावा. 8 चेंडू 9 धावा हे विजयाचं समीकरण. विकी सारंग षटक हाताळताना दिसतोय आणि रोहित केरकर स्ट्रायकरच्या दिशेने. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं योगेश देऊलकरकडनं. रोहित केरकरला जीवनदान देणं. नक्कीच धोक्याची घंटा, सुटकेचा निश्वास सोडलेला असेल तो रोहित केरकरने. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं जितो कॅचेस जितो मॅचेस. आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. चूक झाली, परिणामांना सामोरं जावं लागेल श्री साई कृपा क्रिकेट संघाला. 26 2 गडींच्या मोबदल्यात. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी तो प्रयत्न अपयशी ठरताना दिसत नाही. तर योगेश देऊलकरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. विकेट नंबर 3 मैदानावरती पाहायला मिळाला. राजा रोगे तंबूच्या आश्रयाला. ज्या क्रिकेट स्पर्धेची आपण वातुरतेने वाट पाहत होतो, तारकर्ली गावाची स्वाभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही क्रिकेट स्पर्धा. आज तारकर्ली गावाचं हे क्रिकेट मुंबईवरनं चाकरमनी पण या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. तारकर्ली गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या पटलावरती गेलेलं हे गाव. निसर्गरम्य असं ठिकाण, स्वच्छ समुद्र किनारा, तारकर्लीचा बीच. कित्येक लाखो पर्यटक सुट्ट्यांमध्ये भेट देतात आणि या तारकर्लीच्या समुद्र किनारी, तारकर्लीच्या कर्ली खाडीमध्ये नौकानयन, मग जलक्रीडा प्रकारातील वेगवेगळे प्रकार असतील, फ्लाय बोर्डिंग असेल, जेटस्की असेल, बंपर राईड असेल, बनाना राईड असेल, स्कुबा डायव्हिंग असेल. सन्मान श्री प्रसाद मयेकर यांच्याकडनं प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी आकर्षक टी-शर्ट हे त्यांनी पुरस्कृत केलं आहे. तर सन्मान श्री प्रसादजी मयेकर यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. कोकणामधील पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तुम्हाला तारकर्लीला यावं लागेल. गुगलवरती जावं लागेल. तारकर्ली सर्च करा. तारकर्ली तुमच्यासाठी सुसज्ज आहे. वेगवेगळे लक्झरी डिलक्स हॉटेल्स, होमस्टे तुमच्यासाठी सुसज्ज आहेत आणि त्याचबरोबर मालवणी जेवणाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. शाकाहारी, मांसाहारी अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला जेवण उपलब्ध असेल. त्याचबरोबर तारकर्ली गावामधील पारंपरिक मच्छीमारी, रापण हाही व्यवसाय तुम्हाला पाहायला मिळेल. जर बीचवर गेलात तर नक्कीच पारंपरिक होड्यांमधनं ही पारंपरिक मच्छीमारी कशा प्रकारे केली जात आहे आणि ती आजही जपली गेली आहे तारकर्ली गावाने. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक गोलंदाजीच्या आक्रमणावर
राजेश तांडेल पंचांच्या डावे सैने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर फटका, चेंडू फेकून दिलाय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, सडक पर कडक बेधडक षटकार. TPL 2024 पाचव्या हंगामामधील उत्कृष्ट गोलंदाज आणि त्या उत्कृष्ट गोलंदाजावरती आक्रमण झालंय रोहित केरकर कडनं. आता मात्र 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. मेगा फायनल उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ. यावेळी बॅकफुटला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास, बघता बघता डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकाराने थेट दिमाखात या स्पर्धेची महाअंतिम फेरी गाठतोय महाराजा तारकर्ली. नावाप्रमाणे राज्य करतोय महाराजा क्रिकेट क्लब तारकर्ली संघ. मनपूर्वक अभिनंदन. पराभूत संघाला अजून एक संधी असेल. तुमच्या ज्या चुका झालेल्या असतील त्या चुका दुरुस्त करावे लागतील आणि सेकंड क्वालिफायर मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा त्याच ताकदीने आणि जोशाने उभं राहावं लागेल. संघ मालक हर्षवर्धन रोगे नक्कीच खूप आनंदी असेल, चेहऱ्यावरती स्मित हास्य असेल. त्यांचा संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय. TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वामध्ये ग्रँड फिनाले मध्ये दिमाखात प्रवेश. अर्थात या सामन्यातील विजयाचा शिल्पकार कोण ठरला असेल, ज्याने 6 चेंडूंचा सामना केला, नाबाद 17 धावा जमवल्या आणि गोलंदाजी करताना 1 षटक 7 धावा 2 गडी बाद या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती महाराजा तारकर्ली संघाचा प्लेयर ऑफ द मॅच नावाप्रमाणे रोहित केरकर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच साठी बासमती राईस तांदूळ त्याचं पॅकेट नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पेशल